नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बोईटे सर आहेत माझ्यावर. जरा कांदा उपटा बरं सर, दाखवा जरा ते प्रेक्षकांना. ती वेगळी व्हरायटी आहे ना? हा, ही वेगळी आणि व्हरायटी. ही वेगळी व्हरायटी. ही वेगळी आहे. ही कांदा. वेगळी आहे. अजून एक उपटू का? हा, उपटा. अजून एक तिसरी व्हरायटी आहे. जरा आणा तिकडची उपटून एक तिसरी व्हरायटी. ती कुठे आहे तिसरी व्हरायटी? ती पलीकडच्या बाजूला आहे. मालबेक F1 म्हणून आहे. आणि ही ही रेड कोच म्हणून आहे. फेका इकडे फेक. ती रेड कोच म्हणून व्हरायटी आहे. 3 व्हरायटी आहेत. आणि हे ह्या व्हरायटीचं प्रमोशन नाही, किंवा हे बारामती ॲग्रो कृषी इथलं जे KVK आहे त्याचं पण प्रमोशन नाही. पण कांदे बघा ना तुम्ही. दिसले? राईट. जरा या इकडे पुढं. आमचे सहकारी त्यांना बोलवतो जरा. किती होईल वजन सर याजवळ? त्याचं 6-7 किलो होईल. 5-7 आता लगेच ना? हो. इकडे या इकडे. 1 किलो, पाऊण किलो, अर्धा किलोच्या वर कांदे भरतात. 1 किलोचा एक कांदा. हो. पकडा. आणि हे सगळं साध्य झालं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं, AIने. AI हे मॅजिक पिल नाही आहे, पण ते तुम्हाला जमिनीमध्ये किती खत टाकावा, पाणी किती द्यावं ते सांगतं. आपण केळीतलं AI बघितलं, ऊसातलं AI बघितलं, आता कांद्यातलं AI. हो. कसं सुरू झालं आहे? या आता पुढं. कांद्याचं उत्पादकता कोरडवाहू भागातली, बागायती भागातली केवळ 6 ते 10 टन प्रति एकरी असताना, म्हणजे 150-200 बॅग, 250 बॅगापर्यंत असताना सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांच्या पुढं 2 प्रश्न आहेत. एक उत्पादकतेचा आणि बाजारपेठेमध्ये भाव मिळत नाही ही ओरड असते. कांदा साठवला जाऊ शकत नाही आणि त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रानं एक खूप चांगलं सोल्युशन काढलेलं आहे. याच्यामध्ये सेन्सर दिसतात मला तिकडे. हे जे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन दिसते त्याच्यामध्ये तासाला 12 घटकांचं माहिती आपल्याला मिळते त्या स्थानिक वातावरणामधली. आणि जमिनीमध्ये आपण सेन्सर लावलेले असतात, त्यामुळे पाणी प्रत्येक फुटामध्ये काय आहे हे समजतं. आणि उपग्रह प्रणालीद्वारे शेतातला प्रत्येक 3 बाय 3 मीटर स्क्वेअर हे आपल्याला त्याच्यामध्ये 12 प्रकारचे ग्राफ मिळतात. म्हणजे पाणी कुठं कमी आहे, ओलावा कुठं जास्त आहे, रोग आणि कीड पडली आहे का, कोणत्या भागामध्ये पडलेली आहे, अन्नद्रव्यांची कमतरता आहे का, ह्या सगळ्या माहितीचा उपयोग करून आपण हे पीक या ठिकाणी आणलेलं आहे. आणि या पिकाची उत्पादकता प्रति एकरी 25 टनापासून 30 टन प्रति एकरापर्यंत आपण प्रति एकरी किती म्हणाले तुम्ही? 25 ते 30 टन प्रति एकर. आणि नॉर्मली रेंज काय आपली? 6 ते 10 टन प्रति एकर. चला आता पुढे पुढे जाऊ. प्रति एकरी 25 टन. हो, प्रति एकरी 25 टन. बर. आणि शेतकऱ्यांना हा कांदा टिकवायचा कसा, जवळपास 1-1 वर्षापर्यंत ही पण तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. कसं काय? कारण जरा कांदा घ्या ना तुम्ही कांदा खाली. हा. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं की ह्याच्यावर एकही किडीचा रोगाचा प्रादुर्भाव नाहीये. कांद्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा कांदा टणक आहे, कठीण आहे, ह्याच्यामध्ये गॅप नाहीये. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये बघा की पातीला काढणीला आलाय तरी सुद्धा हिरवागार आहे. म्हणजे हे अन्नद्रव्य अजूनही त्याला पुरवत आहे. हा पोषण नॉर्मल जी उंची आहे, काय त्याला लांबी म्हणा, ती जास्त दिसते मला. ह्याच्यामध्ये असं आहे की हा पूर्ण वाढलेला आहे. पातीची आपण जर जाडी बघितली तर ही पण खूप चांगली आहे. बऱ्याच वेळा माना पडतात लवकर, परंतु इथं ते झालेलं नाही. याच्यामध्ये तुम्ही बघा कार्यरत मुळांचं जी वाढ आहे हे खूप चांगली झालेली आहे. याचा अर्थ ह्याला जे आपण अन्नद्रव्य पोषण जे झालेलं हे चांगलं झालं. अलीकडे या पुढं. आता जनरली काय होतं, आता ह्याची साठवण क्षमता किती आहे? ह्याची साठवण क्षमता 8 महिने, 9 महिने, 10 महिने ते 12 महिन्यापर्यंत. म्हणजे कांदा हा 1 वर्ष टिकू शकतो. 1 वर्ष टिकतो. 25 टन कांदा आणि वर्षभर टिकणारा कांदा. बरोबर. एकरी 25 टन कांदा. एकरी 25 टन आणि हा वर्षभर टिकू शकतो. त्याचं मुख्य कारण ह्या पाकळ्यात असणार काय, कशा ह्याच्यामध्ये ज्या पाकळ्या आहेत त्या एकमेकाला घट्ट पकडून ठेवलेल्या आहेत. जरा काढून बघायच्या पाकळ्या. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे प्रत्येक पाकळी ही घट्ट एकमेकाला जोडलेली आहे आणि त्यामुळे वजन पण जास्त प्रमाणात भरतं. आता हे बघा, तुम्ही म्हणता 1 किलोचा कांदा, 1 किलो एवढं वजन व्हावं एवढा कांदा. हो. ह्या कांद्याचं आपण पावडर करू शकतो, फ्लेक्स तयार करू शकतो खायला. आणि तिखट आहे का? हा मध्यम तिखट आहे. म्हणजे आपल्या भारतीय वातावरणात आपल्याला हा पोषक असणारा कांदा आहे. तुम्ही बघा, म्हणजे काढतानाही मला आता अडचण येते की अशा पद्धतीची ही घट्ट साल आहे. प्रत्येक
ज्याला आपण हम्म. सिंगल पातीचा कांदा ठीक म्हणतो. आहे, आता हे ठेवून देऊ आपण. हो. आता प्रश्न आहे तो एकरी खर्चाचा, किती इन्स्टॉलेशन सहित खर्च किती आला एकरी? आता याच्यामध्ये जर एकत्रित चला पुढं. शेतकऱ्यांनी हम्म, आले एका गावातले हम्म, तर हा खर्च हम्म. प्रति हेक्टरी जो ऊसामध्ये 25,000 रुपये आला, तशाच पद्धतीनं कांद्यामध्ये सुद्धा हेक्टरी 25,000 रुपये आहे. AI चा पर- इन्स्टॉलेशनचा इन्स्टॉलेशनचा खर्च. किती खर्च. सेन्सर आहेत? त्याच्यामध्ये ओलावा संवेदक एक असणार आहे, हम्म, ज्याची किंमत 10,000 रुपयापर्यंत आहे. हम्म. आणि ती जे आपण बघतो ऑटोमॅटिक वेदर स्टेशन, हम्म. हा जो आहे हा 5 किलोमीटरच्या म्हणजे एका सेंटरपासून 2.5 किलोमीटरपर्यंत आपल्याला हे हवामान मिळणार आहे. बर. उपग्रह प्रणालीचा खर्च त्याच्यात आहे, या थोडं माती पुढे. परीक्षणाचा खर्च त्याच्यात आहे. हा. परंतु आपण जर खर्चाचं आणि हम्म. उत्पादनाचं गणित जर बघितलं तर पहिल्याच वर्षी आपल्याला हा खर्च किती निघून खर्च आला जाणार. हेक्टरी? हेक्टरी 25,000 रुपये खर्च येतो. ओके. आणि किती परंतु शेतकऱ्यांनी एकत्रित आल्यानंतर हा खर्च आहे? साधारणतः कमीत कमी 25 शेतकऱ्यांनी एकत्र यावं, त्यामुळे हा खर्च विभागला जाईल आपल्या ह्याच्यामध्ये. आणि तो किती दुसऱ्या होईल? वर्षी हा खर्च 10,000 रुपये प्रति हेक्टरी. ओके. एकदा इन्स्टॉल केलं हे आहे किती हो. वर्ष चालेल? हे 10 वर्ष चालतं. फाईन. आणि तुमचं असं मत आहे की हेक्टरी हा जो 25,000चा खर्च आहे हो. तो जर अधिक शेतकरी एकत्रित आले तर आणखी कमी होऊ आणखीन शकतो? कमी होऊ ओके, फाईन. आणि हे जे माहिती गोळा करणारी यंत्रणा आहे, ज्याला आपण IoT टूल्स म्हणतो, हे वर्षानुवर्ष वापरता येऊ शेत शकते. दाखवा. वर्षानुवर्ष वापरता येऊ शकते. आणि एकदा केलं की 10 वर्ष तुम्हाला करायची गरज नाहीये, बरोबर? हां. आणि साधारणपणे व्हरायटी कुठलीही चालेल तुम्हाला? आता ह्याच्यामध्ये प्रत्येक हंगामात असणाऱ्या व्हरायटी आपण सांगतो. हां. खरीपातला वेगळ्या, हां, रब्बीतल्या वेगळ्या, रांगडाच्या वेगळ्या. हां. रब्बीमध्ये भीमाशक्ती हा जो वाहन आहे, हम्म. जो आता माझ्या हातामध्ये आहे, दाखवा हा भीमाशक्तिवान. हां, हा जो भीमाशक्ती वाहन आहे, हां. हा वाहन अत्यंत चांगल्या पद्धतीचा रब्बी हंगामामध्ये टिकणारा वाहन आहे. हम्म. आणि बाजारपेठेमध्ये ह्याला चांगली मागणी आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये ह्याला जसा जसा तो पक्व होत जातो तसा तसा त्याला रंग लाल यायला रंग, लागतो. गर्द लाल रंग बरोबर, येतो. बरोबर. बाजारपेठेत ह्याला खूप चांगली मागणी आहे. फाईन. पण आता मला सांगा की ह्याचं जर खर्चाचं आणि उत्पन्नाचं आणि साठवणुकीचं गणित मांडलं हो. तर किती टक्क्यात ग्रोथ आहे, किती टक्के अधिकचं उत्पन्न येत आहे? कांद्यामध्ये ऊसामध्ये जसं आपण बघितलं की 40% ग्रोथ आहे, कांद्यामध्ये आपल्याला 50% 60% उत्पादन वाढ आहे. 50 ते 60%. हो. 25 म्हणजे टनापर्यंत. डबलीपेक्षा जास्त उत्पादन आपल्याला मिळतं. डबलिंग द फार्मर इन्कम हा जो कन्सेप्ट आहे त्याच्या पुढे जाऊन आपल्याला कांद्यामध्ये चांगला यायनं प्रतिसाद फाईन. दिला. पण आता प्रश्न असतो तो भावाचा. हो. तुमचं स्टोरेज 1 वर्षापर्यंत झालं की भावही मिळेल असं तुमचं मत आहे? आता नेमकं असं होतं की खरीपातला कांदा हा टिकत नाही, शेतकऱ्याला बाजारपेठेत विकावाच या लागतो. पुढं. हां. परंतु हा कांदा 1 वर्ष साठवणुकीमध्ये साठतो, वजनात घट होत नाही, हम्म. कुजत नाही, सडत नाही, नासत नाही. हम्म. त्यामुळं हा कांदा आपण ऑक्टोबर ते जानेवारी अखेरपर्यंत विकू शकतो आणि त्यावेळी नेमके दर वाढलेले असतात. फाईन. त्यामुळं शेतकऱ्याला ह्याचा फायदा मिळून जातो. हम्म. आजपर्यंत शेतकऱ्यांना एवढा कधीही दर मिळाला नव्हता किंवा उत्पादन मिळालं नव्हतं. हम्म. आज या कांद्याच्यामुळं, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर घेतला गेलेला कांद्यामुळं शेतकरी लखपती झाले. ठीक आहे. पण आता हा AI चा वापर नेमका ह्याच्यात होतो कसा कांद्यामध्ये? आता याच्यामध्ये असं होतं की कांदा बघितलं तर नाशवंत पीक आहे. हो. कांद्याच्या पातीवर हां. जर हवामानामध्ये बदल झाला, धुकं पडलं, ढगाळ हवामान असेल हम्म. तर अचानक रोग येतो. त्याला आपण करपा म्हणतो, अँथ्रॅक्नोज म्हणतो. हम्म. पाती पिरगळलेला दिसतात. हम्म. हे अगोदर यायनं आपल्याला सांगितलं जातं की अरे बाबा ह्या 1 एकरामध्ये आता हा रोग किंवा ही कीड येण्याची यायला लागली. शक्यता आहे. ओके. आणि त्वरित मग आपण त्या शेतकऱ्याला सांगतो की या कोपऱ्यात रोग आलेला आहे, या ठिकाणी हे औषध या प्रमाणात फवार. फाईन. आणि पाण्याची किती बचत होते? साधारणपणे पाण्याची 50 ते 60% बचत होते. ओके. म्हणजे इनपुट्स पण कमी लागतं, पाण्याची बचत पण कमी होते आणि उत्पादकता वाढते. खतं, औषधं, पाणी, लेबर हे सगळ्या ह्याच्यामध्ये बचत होते. राईट. हे जे आहे ना, हे मॅजिक टूल जरी नसलं तरी त्याचं एक अल्गोरिदम आहे. त्याच्याकडे ज्या इमेजेस जातात त्याचं तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे विश्लेषण करतो आणि मग वेळेच्या आधीच तुम्हाला सांगतो की अरे बाबा हे असं असं होऊ शकतं, इतकं तिथं पाण्याची गरज आहे. कारण काय आहे की जमिनीतली जी आर्द्रता आहे ती त्याला कळते सेन्सरनी, कारण जमिनीच्या आतमध्ये ते सेन्सर आहेत. पण त्याच्या मदतीनं तो शेतकऱ्यांना त्याच्यासाठी एक ॲप आहे. हो. कोणतं ॲप आहे ते? कृषक ॲप नावाचं ॲप आपण तयार केलेले, जे शेतकऱ्यांना अगदी स्वतःच्या भाषेमध्ये अगदी एका वाक्यात सांगतं की मी आज पाणी किती दिलं पाहिजे, किती तास मोटर चालवली पाहिजे, आज माझ्या शेतावर कोणता रोग आलेला आहे, कोणतं औषध मी फवारायचं, इथंपर्यंत.
माझं म्हणणं आहे ऑटोमोबाईल आणि ॲग्रिकल्चर हे अशी 2 क्षेत्र आहेत की जिथे खूप साऱ्या इन्व्हेन्शनला आत्ता सुरुवात झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज वन ऑफ देम. ते त्यापैकी एक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. तरीसुद्धा तुमचे सारे खूप प्रश्न असतील ना की माड रानावर काय होईल, काळी जमिनीत काय होईल, मुरबाड रान असेल तर काय होईल, थोडं मिक्स रान असेल तर काय होईल, चोपड असेल तर काय होईल. तर त्या प्रश्नाची उत्तरं भोईटे साहेब देणार आहेत. साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा आपल्या प्रेक्षकांना. मी डॉक्टर विवेक मोहनराव भोईटे, आणि नंबरही सांगा आता तुमचा. कृषी विज्ञान केंद्र, हां नंबर 7720089177. फाईन. इथे थांबतोय मी. तुम्ही त्यांना फोन करा, मेसेजेस करा. आत्ता त्यांचा फोन लागणार नाही कारण हजारोच्या संख्येनं हे सगळे बघायला आलेत. माझी कमिटमेंट महाराष्ट्राबरोबर आहे. माझी कमिटमेंट बारामतीतल्या ह्या प्रयोगाबद्दल एवढीच आहे की हे महाराष्ट्राला कळायला पाहिजे. म्हणून त्यांना मी सांगितलं तुमचं एक यूट्यूब चॅनल सुरू करा आणि हे महाराष्ट्राला कळू द्या जरा की हे इतकं असं बदल आहे. तर हे तुमच्यापर्यंत पोचल्यानंतर ते तुमच्यापर्यंत ठेवू नका, ते अधिकात अधिक शेतकऱ्यापर्यंत जाऊ द्या. त्याच्यात तुम्ही प्रश्न विचारा, ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. तुम्ही जरा भोईटे साहेब तिथं जेव्हा प्रश्न विचारतील लोक तेव्हा त्याला उत्तर द्या. अगदी 100%. सो थांबूया आपण इथे. थँक्यू.